ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। जखम मेंदूला उपचार गुडघ्यावर, इचलकरंजीतील डॉक्टरांचा प्रताप, दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या चौका शेजारी असलेल्या एका ऑर्थोपेडिक इस्पितळात 2 दिवसापूर्वी एका रुग्णाला दाखल करण्यात आलं होतं। त्याच्या डोक्याला मार लागलेला आणि रक्तस्राव होत होता असे कळते, परंतु त्या इस्पितळातील डॉक्टरांनी भलतेच उपचार केल्याचे कळते। जखम मेंदूला आणि उपचार गुडघ्यावर केले असे खात्रीशीर उत्तर आहे। तब्बल 2 दिवस त्या रुग्णावर उपचार सुरू होते, परंतु ही गंभीर बाब नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी बंद पडलेल्या एका बँकेशेजारील मेंदू तज्ज्ञाकडे तातडीनं पेशंट हलवलं आणि बिचाऱ्याचे प्राण वाचले। संबंधित डॉक्टरांनी थोडा जरी उशीर केला असता तर त्याची जीवनयात्रा संपली असती, असं सांगताना नातेवाईक गर्भगळीत झाले होते। याची कुणकुण महापालिकेला लागली आणि संबंधित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक शेजारी असलेल्या इस्पितळाला नोटीस वजा फरमान बजावले। त्यानंतर त्या इस्पितळातील त्या रुग्णावर कोणकोणते उपचार केले यासंबंधी सर्व कागदपत्रे महापालिकेने जप्त केल्याचं कळतं, परंतु या प्रकरणाची अत्यंत गोपनीयता पाळली गेल्याचे बोललं जात आहे। आता पाहावं लागेल हे प्रकरण दडपण्यासाठी अर्थपूर्ण चर्चा होणार नाही याची दक्षता महापालिकेतील अधिकारी घेतात का। महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बेरांचे, इचलकरंजी।